Hello, hello. This is the my artifact episode number 1547. आजची तारीख आहे 9 मे 2019. आता वाजले रात्रीचे 9:19. मला साला काहीच टाइम भेटून न राहिलाय. येस, आय डोंट नो वाय, बट याच्यामुळे नाही का माझ्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे त्याच्यावर दुर्लक्ष होऊन राहिलंय. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय? इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे Naukri.com वर जाणं, रेझ्युमे अपडेट करणं, ओके, आलेले मेल्सचा रिप्लाय करणं वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी ज्या माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, माझ्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे फॉर फर्दर. बट जे की मला वेळ भेटून न राहिला आहे. सो इन दॅट केस त्या साऱ्या गोष्टी एकदम हे होऊन जाते. म्हणजे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय जगण्यामध्ये, ऑन डे बाय डे व्हॉट इज इम्पॉर्टंट? इट जस्ट लाईक काम करणं, ओके, म्हणजे ऑफिस ड्युटी, त्याच्यानंतर झोप, राईट? झोप जे की इम्पॉर्टंट असते. सो माझे जे काम आहे ते सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी करीब 5 वाजूनच जाते घरी यायला. एकदम ॲव्हरेजली आहे. सो 7 ते 5 म्हणजे करीब 10 घंटे, राईट? 10 घंटे ऑफिसमध्ये जातात. त्याच्यानंतर ऍटलिस्ट 8 घंट्याची झोप, ओके, 16 घंटे. मग उरले किती? 4 आणि 4 8 घंटे. त्या 8 घंट्यामध्ये मी काय करतो? हे 8 घंटे कुठे जातात? वेल, ऍक्च्युली सांगण्यासाठी 8 घंटे खूप जास्त आहे, बट टेक्निकली पाहता गेलास ते 8 घंटे ऍट सर्टन टाइम इंटरवल नंतर येतो. म्हणजे कसा? चलो आपण सुरुवात करू रात्री 12 वाजेपासून. सो रात्री 12 वाजता तू काय करता? रात्री 12 ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत मी झोपतो, ऑलराईट. तो 5.5 घंटे झोपण्यात टाक माझे. ओके, 5:30 वाजेपर्यंत मी झोपतो, ओके. सकाळी 5:30 वाजता उठलो, तयारी केली, ऑफिसमध्ये जातो. तर माझं ऑफिस सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, तर हे 10 घंटे. बट जे की मी 5:30 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत 5:30 वाजता उठतो, 1.5 घंटा, ते 1.5 घंटा ऑफिसच्या तयारीसाठी जाते, ऑलराईट. 1.5 घंटा ऑफिसची तयारी. सो ते झालं. म्हणजे हे बघ, 5.30 घंटे, 1.5 घंटा तयारी, त्याच्यानंतर 10 घंटे ऑफिस. किती झाले? 10 आणि 7, करेक्ट. 10 आणि 7 किती? 17 घंटे, ऑलराईट. आता मी 5 वाजता घरी आल्यानंतर मग काय करतो? 5-5:30 वाजता 1 घंटा टाइमपास, समजून घ्या, 1 घंटा टाइमपास, 18 घंटे. नंतर मग मी झोपतो 6 ते 8:30 वाजेपर्यंत, 2.5 घंटा. सो इट जस्ट लाईक ते गेलं झोपण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग उठलो, जेवण केलं. सो ह्याच्यामध्येच बंदा दिवस निघून जातो, मला काहीच कळत नाही का वेळ गेला कुठे आणि झालं काय. जस्ट माझ्यासाठी काही फ्री टाइम उरतो ना, तो हाच एक फ्री टाइम आहे. का माझं जेवण झाल्यानंतर कसं की थोडस फ्री टाइम राहतो, तेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आणि त्याच्यानंतर एक पिक्चर पाहतो 12 वाजेपर्यंत आणि 12 वाजता झोपतो. या
सो इवन बघ मी माझं फेसबुक पण चेक नाही करत आहे. युट्यूब वगैरे ते पाहिलं तर पाहिलं. पण तरी तुला वेळ भेटू शकते, तरी तू याचा प्रॉपर युटिलाइज करू शकतो. या आय नो, बट तरी मला आतून असं वाटत आहे का जेव्हा पण मी असं Naukri.com काढतो ना, मला मला ओपनच करूशा वाटत नाही. आय डोंट नो व्हाय. मला ते Naukri.com ची ऍपच ओपन करूशा वाटत नाही ना, इथे रेझ्युमे अपडेट करूशा वाटत नाही ना काय जस्ट काय म्हणजे तुला काय पुण्यामध्ये जायचं नाही की कसं आहे, तुला इथे सेटल व्हायचं आहे? नाही असंही नाही, मला पुण्यामध्ये जायचं पण आहे. मग काय विदाऊट मेहनत केली जाणार आहे का तू? विदाऊट एफर्ट, विदाऊट एनिथिंग तू जाणार आहे का? सांग बरं. कसं जाशील कसा तू मला सांग. तुला मेहनतही घ्यायची नाही आणि तुला पुण्यातही जायचं आहे. हाऊ इज दिस थिंग पॉसिबल? का तुला इथेच PMI मध्ये सगळं काही सेटल करायचं आहे? सांग. तसं असेल तर मग सांगून दे. मग आपण आपले टार्गेट सगळे खतम करू, ग्रॅज्युएशन कडे वळू, ड्युरिंग द ग्रॅज्युएशन करू, तोपर्यंत आपलं PMI मध्ये पण सुरू राहते. ओके, तर ग्रॅज्युएशन झालं, PMI मध्ये एक्सपिरियन्स वाढला, एक्सपिरियन्स नंतर मग हळूहळू मग चांगलं मोठ्या पोस्टवर. जस्ट लाईक मला असं वाटत आहे की मी बस थकलो आहे. बस हे इकडे जाऊन तिथे जाऊन ड्युटी ते आणि टार्गेट्स आणि या सगळ्या गोष्टी. जस्ट लाईक लेट मी लिव्ह फर्स्ट. मला फक्त थोडा वेळ फक्त जगू द्या, बाकी मला काहीच एक्सपेक्टेड नाही. दिस इज द ओनली थिंग आय वॉन्ट, की थोडा वेळ थोडस श्वास घेऊ. पण हे असं नाही चालणार. सांग, जर आपल्याला काही ना काही करायचं आहे, सांगू सर्वात माझ्या लाईफ मध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय? इम्पोर्टेंट गोष्ट म्हणजे इम्पोर्टेंट फैक्ट कि कहीं से निकलने के लिए कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. दॅट इज द वन फॅक्ट. याच्याबद्दल मला माहित तर आहे, बट याच्यावर इम्प्लिमेंट नाही करू शकून राहिला. आय डोंट नो व्हाय. म्हणजे कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागेल ना. जर तू इथूनच निघशील नाही तर तू कसं काय पुण्याला जाशील? तर माझ्यापाशी एक उपाय आहे. जस्ट जॉब सोडून दे. मग जॉब सोडून दे भेटल्यावर मग म्हणजे क्युरिओसिटी लागते ना, म्हणजे क्युरिओसिटी नाही, तडतड लागते ना का नवीन जॉब साठी, मग ते मग बहुत जास्त असते. मग मी डेफिनेटली सांगतो पुण्यामध्ये का बॉम्बेमध्ये पण जॉब अचीव करून घेईल. ती तडतड पाहिजे. जेव्हा मला नाही का जॉब नव्हती ना, तेव्हा मी कसा तडतड होतो, इतका की बहुत जास्त. यस, मी कुठेही जॉब करायसाठी तयार होतो. एवढी जास्त इंटेन्सिव्ह होती त्याच्यामध्ये. पण आता कसं सगळं सेटल आहे, सगळं जाग्यावर आहे, सगळं काही पैसे आहे, एव्हरीथिंग इज गोइंग रिली वेल, त्यामुळे फारसं काही वाटत नाही. म्हणजे कसं जेव्हा तहान लागते तेव्हा कसं माणूस तडफडतो. आता कसं आता सगळंच आहे ना, सो इट जस्ट लाईक चालतंय. बट दिस इज नॉट द फॉर एव्हर. मग तुला म्हणजे मग तू काय वाटतंय की तू 2 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट करून हे करशील? राव, तू आतापासून प्रयत्न करशील तेव्हा तुझे 2 वर्ष कम्प्लीट होईल. तू म्हणशील का माझे 2 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर मग मी प्रयत्न करेल, तर मग तुला जॉब लागेल 3ऱ्या वर्षी. प्रयत्न आपल्याला इथूनच करावा लागेल ना, आजपासून. राईट नाव माझ्या मेल बॉक्स मध्ये नाही का एक रिक्रुटर आहे, त्याचा मेल आलाय मला
की पुण्यामध्ये क्रिओची ओपनिंग आहे, तर तुम्ही जॉईन होता का? तर मी त्याला रिप्लाय पण नाही केला. इवन मी त्या ड्राफ्ट मध्ये मेल टाईप केला पण थोडासा, आणि बाकी मग जाऊ दे भाऊ काय म्हणलं. इतकं म्हणजे इतकं जास्त हे होऊन राहिलंय. मी त्या व्यक्तीला नाही मेल केला ना काही जस्ट. तर समजा जर हे असंच चालत राहिलं ना तर प्रॉब्लेम खूप मोठा होईल. जर असंच दुर्लक्ष करत राहिलं, कारण आपल्याला खूप दूर जायचं आहे, आणि सुरुवात आपण आतापासून नाही केली ना, लिटरली सांगतो, तुझं वय 26 आहे. हॅव यू गॉड इन इमॅजिन, समजा जर तू आता प्रयत्न केले आणि पुढल्या वर्षी जॉईन झाला, तर तू 27 मध्ये पुण्याला जाशील. 27 मध्ये पुण्याला गेल्यानंतर तू गेल्या सगळं काही अचीव करशील का? सांग बरं. गेल्यास फिल्म स्कूल हे ते या साऱ्या गोष्टी. 27 ते 28 होऊन जाईल. 28 मध्ये तू थोडा बहुत सुरुवात करशील. 28 ते त्याच्यानंतर 2 वर्ष तू त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेशील, 28 ते 30 पर्यंत. आणि मग 30 मध्ये मग थोडं बहुत वगैरे काही ना काहीतरी तुला करिअरची ऑफर भेटेल फिल्म्स मध्ये, ते तू काम करशील. त्याच्यामध्ये तू एक्सपिरियन्स पकडशील, तर त्याच्यामध्ये 2-3 वर्ष म्हणजे 33 वय. ऑलराईट. आणि त्याच्यानंतर मग तुला काही कनेक्शन भेटले, आणि देन मग तू काहीतरी फिल्म साठी ट्राय केला, आणि तेव्हा तू तुझी मराठी मूवी काढली, तर त्याच्यामध्ये 2 वर्ष म्हणजे 35. आणि 35 मग त्याच्यानंतर मग तुझं ते चांगलं झालं, आणि मग तू बायनरी कोडकडे वळला, तर टेक्स 37. आणि मग 37 ला तुला ऑलमोस्ट एव्हरीथिंग राहील की या साऱ्या गोष्टी, बट तेव्हा तुझी एज राहील 37. आणि मग 37 मध्ये मग तू काय करशील? मग स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, मग हे ते, जस्ट लाईक 37 डूड, जस्ट लाईक बहुत खूप मोठं वय झालंय. आणि खरंच या गोष्टी यावेळेस होईल का? सांग बरं. वाटते तुला खूप इझी, बट ह्या खरंच होईल का? गोष्टी इतक्या इझी असता 1 वर्षात किंवा 2 वर्षात करून घेईन का, असं तसं लोक लागून आहे 10 वर्ष 15 वर्ष कंटिन्यू, बट त्यांना काही होत नाही, आणि तू 1-2 वर्षातच सगळं काही क्रॅक आउट करून घेशील. बापरे, म्हणजे हाऊ अमेझिंग यू आर. एवढा टॅलेंट आहे तुझ्यामध्ये. सो तर खूप काही आपल्याला समजून घ्यायचं आहे. जर असंच चालत गेलं तर आपण आपल्या टार्गेट पर्यंत कधीच नाही पोहोचू. कारण तुला जगायचं आहे, तुला हे करायचं आहे, श्वास घ्यायचा आहे वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी जस्ट लाईक रिअली नॉर्मल थिंग्स. आणि हे सगळे नॉर्मल लोक करतात. आपल्याला काही ना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचे आहे, म्हणजे आपल्याला एव्हरीडे एव्हरी आवर मेहनत करायची आहे. सो पण सांगतो ना, लिटरली हे मी अशी इन्स्पिरेशनल वर्ड्स वगैरे बोललो ना, हे फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड साठी आहे. लिटरली फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड. आता मी काय करेल सांग ना, एवढं इन्स्पिरेशनल वर्ड्स ऐकले, देन आता काय, मी मोबाईल मध्ये पिक्चर टाकलाय रेडी प्लेयर 1, आता मी तो पिक्चर पाहिजे. ठीक आहे, एवढा इन्स्पिरेशनल आहे तर मी थोडसा त्या व्यक्तीला ईमेल करून टाकेल, किंवा Naukri.com वर एक रेझ्युमे अपडेट करून टाकेल. देन वॉट, मी पिक्चर पाहिजे. 12 पिक्चर पाहिला, झोपलो, उद्या सकाळी उठलं ड्युटी, त्याच्यानंतर आलं, सेम ॲट इज.
बट आपल्याला रिअलाइज व्हायला पाहिजे की आपण गलती करत आहे. सो येस, सो आपण हे बार 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 एव्हरी डे स्वतःला सांगत राहू की खरंच तू गलती करत आहे. राईट. येस. ओके. सो आज काही स्पेशल वगैरे काही? आज असं काही स्पेशल नाही. काहीच नाही. सो चला, आज विचार करण्यामध्ये पण काही स्पेशल नाही यार. काय या लिटरली नाही का, मी कम्प्लिटली ब्लँक झालोय कारण मला विचार करायला पण विचार नाही आज. आम कम्प्लिटली ब्लँक आउट डूड. मी इतका खाली आहे ना की बहुतच जास्त. युजली मला काम तर खूप आहे, कामासाठी वेळ नाही भेटून राहिला मला, बट विचार करण्यासाठी नाही का माझं डोकं बहुत जास्त खाली आहे, बहुत जास्त खाली आहे. या दिमागामध्ये काहीच नाही आहे, नथिंग. फारसा विचार पण नाही मी करून राहिलोय. असं कसं चालन या? यू आर द क्रिएटिव्ह पर्सन. यू हॅव टू थिंक एव्हरीथिंग एव्हरी टाइम अबाउट एव्हरीथिंग. काय झालंय मला? का होऊन का राहिलाय माझ्यासोबत? टूड याला म्हणतात एक प्रकारे टाइम कॅन चेंज एव्हरीथिंग. स्टार्टिंगला तू खूप अग्रेसिव्ह होता, प्रत्येक गोष्टीला खूप डीपली विचार करायचा. हो, आता तू बुडा होत चालला या गोष्टीमध्ये. जोपर्यंत तू तू तुझ्या क्रिएटिव्ह माइंडला जास्त युटिलाइज करू शकत नाही, तर मग तो बुडा होऊन जाईल. आणि मग वन डे इट विल बी व्हॅनिश. मग यू कांट थिंक. तुला असं वाटते का तू समोर जाऊन स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर डिझाईन करशील? हा इल्ले काहीच नाही होणार. तुला वाटते तू अवतार द लास्ट एअरबेंडर डिझाईन करशील? हा इल्ले काहीच नाही होणार. असंच चालत राहिलं ना, तू तुझ्या क्रिएटिव्ह माइंडला पण डोक्याला थोडस हे नाही केलं तर मग कसं काय होईल? या यू आर राईट. यू आर व्हेरी मच राईट. या सो याच्यासाठी मला काय करावं लागेल? डूड, तुला जेवढा वेळ भेटून राहिलाय ना त्याचा प्रॉपर युटिलाइज कर. ऍटलिस्ट थोडा बहुत तरी विचार कर की कोणकोणते कॅरेक्टर आहे, काय. व्हॉट अबाउट अवतार द लास्ट एअरबेंडर? टाक ना मोबाईल मध्ये सिरीज आणि बघ एकदा कसं आहे, काय आहे. आपण ऍक्च्युली जाणून घेऊ, राईट. थोडं बहुत आपल्याला त्याच्याबद्दल माहित पडेल तर दॅट विल बी रिअली गुड. आपण स्टोरी तरी इमॅजिन करण्याचा प्रयत्न करू, नाहीतर काहीच नाही. आता मला एक गोष्ट रिअलाइज झाली. येस, ठीक आहे, आपल्यापाशी वेळ नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. चलो, आपल्यापाशी आयडिया आहे, आपल्यापाशी क्रिएटिव्ह माइंड आहे, आणि याला आपल्याला कामाला लावायचं आहे. राईट. आपल्याला जॉब लागेल, पुण्यामध्ये जॉब लागेल, मग त्याच्यानंतर मग आपण फिल्म करिअर कडे वळू. ब्ला 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 ब्ला. थिंग्स हॅपन फिजिकली, इट हॅपन्स. ओके, जे होईल ते पाहायला जाईल. राईट नाऊ तुला इम्पॉर्टंट काय की ती फिल्म करिअर कडे वळल्यानंतर तुझ्यापाशी आयडिया राहिली पाहिजे की तुला काय काय करायचं आहे, किंवा त्याचं फिजिकल फॉर्मॅट. अँड दॅट फिजिकल फॉर्मॅट वी हॅव टू मेड इट, आणि ते आताच बनवावं लागेल. अवतार द लास्ट एअरबेंडर इज वन ऑफ द अमेझिंग सिरीज and you have to think about now. सो आता काय कर तू, हे जो रेडी प्लेयर वन तू मूवी तुझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलाय, मार डिलीट याला.
आणि अवतार लास्ट इयर बेंडरची सिरीज टाक तुझ्या मोबाईल मध्ये. ठीक आहे, बोर वाटेल वगैरे, बट समहाऊ आपण 10 एपिसोड टाकू. 10 एपिसोड टाकल्यानंतर मग आपण त्याला प्रॉपरली रिअलाइज करू की कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी मॅनेज होऊ शकते. एक मूवी मध्ये कोलॅबरेट करण्याचा आपण इथे प्रयत्न करू. Yeah, sounds good. Sounds good. So, should we? Yeah. So this is it. This is the end. आता मी हेच करणार आहे. This is the My Artifact episode number 15, 6, 14, 15, 47. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.